व्यासपीठावर विराजित असलेले मान्यवर, माझे नातलग, आप्तेष्ट, स्नेहजन आणि माझ्या छोट्याशा मित्रांनो, आज मी तुमच्या सगळ्यांविषयी बोलायचं म्हटलं तर दोन ओळीत तुमचं स्वागत करेन. आज या पायरीला चंदनाचा गंध आला, आज या पायरीला चंदनाचा गंध आला, तुम्हा सर्वांच्या आगमनाने या सोहळ्याला रंग आला, तुम्हा सर्वांच्या आगमनाने या सोहळ्याला रंग आला. आणि आजच्या कार्यक्रमाचे केंद्रबिंदू जे माझे गुरु आहेत, जे माझे वडील आहेत, त्यांच्याविषयी जर बोलायचं म्हटलं तर मी म्हणेन, शब्दांनाही कोड पडावं अशी काही माणसं असतात, शब्दांनाही कोड पडावं अशी काही माणसं असतात. आपलं किती मोठं भाग्य जेव्हा ती आपली असतात, आपलं किती मोठं भाग्य जेव्हा ती आपली असतात. माझे वडील जे माझे गुरु आहेत, ज्यांचं कर्तृत्व, नेतृत्व, पितृत्व या सगळ्यांनी युक्त असं त्यांचं व्यक्तिमत्व, ज्यांच्यातनं आम्हाला खूप सारे गुण आमच्यामध्ये पाझरले आहेत, खूप सारे संस्कार आमच्यात पाझरलेले आहेत. आणि त्यांच्याविषयी बोलताना मी एक शब्द वापरेन, द ग्रेटेस्ट गिफ्ट आय एव्हर हॅड केम फ्रॉम गॉड, आय कॉल हिम डॅड. माझ्या आयुष्यातल्या सगळ्यात महान भेटवस्तूंपैकी जर एक भेटवस्तू असेल तर ते माझे वडील आहेत. आणि आज मला त्यांच्याबद्दल बोलण्याची संधी मिळालेली आहे. हे माझे बोल, हे माझे शब्द माझ्यासाठी अविस्मरणीय असतील, कारण आज आपण आयुष्यामध्ये सगळ्यांविषयी बोलतो. मला आठवतं मी माझ्या आईविषयी सुद्धा बोललेली आहे, पण माझ्या वडिलांविषयी बोलण्याचा आज दिवस उजाडला आहे. त्यांच्याविषयी बोलताना मी म्हणेन, अ फादर इज अ वर्थ मोर दॅन दी 100 स्कूल मास्टर. आपले वडील हे 100 शिक्षकांपेक्षाही सरस असतात. या व्यक्तीशी अगदी समान माझे वडील आहेत की ज्यांनी मला 100 शिक्षकांनी जितकं शिक्षण द्यावं त्यापेक्षाही जास्त शिक्षण दिलेलं आहे. आणि याचमुळे आज मी तुम्हा सर्वांसोबत इंग्लिश विषयाची प्राध्यापिका म्हणून काम करते आणि तुमच्या समोर बोलत आहे. मातृदेवो भव, पितृदेवो भव, आचार्य देवो भव या युक्तीप्रमाणे माझी आई, माझे वडील मला देवासमान आहेत आणि त्यांच्याकडनं खूप सारे गुण मला मिळालेले आहेत. या गुणांसाठी मी आभारी आहे. त्यांच्या व्यक्तिमत्वाविषयी माझ्या आठवणींना उजाळा देण्याच्या आधी मी त्यांच्या गुणांविषयी बोलेन. त्यांचे गुण जर सांगायचे म्हटले तर ते उत्तम गणित शिक्षक आहेत. याचा पुरावा म्हणून मी स्वतः आहे, माझे भावंड आहे. त्याच पद्धतीने या संस्थेच्या स्टाफमध्ये बरेच शिक्षक जे आहेत ते त्यांचे विद्यार्थी आहेत. ते उत्तम प्रकारे गणित शिकवतात, विज्ञान शिकवतात. ते चांगल्या प्रकारे गार्डनिंग करू शकतात, शिवणकाम करू शकतात किंवा कुठल्याही कामात ते परफेक्शन टिल द परफेक्शन काम करू शकतात. खरं तर ही सगळी कामं इतरही माणसं करू शकत असतील, पण त्यांच्या कामामधला नीटनेटकेपणा हा वाखाणण्यासारखा आहे. त्यांच्याविषयी अगदी थोड्या 2-3 आठवणी मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. त्यातली पहिली आठवण म्हणजे मी आज जी कार्यरत आहे किंवा मी आज ज्या व्यवसायात आहे, या व्यवसायाला किंवा या कार्यप्रणालीला माझे वडील जबाबदार आहेत. ज्यावेळेस आयुष्यात मला माझ्या डिग्रीनंतर कुठला विषय स्पेशल घ्यावा असा प्रश्न पडला, त्यावेळेस माझ्या वडिलांनी मला इंग्लिश विषय सांगितला. इयत्ता 10वी नंतर माझ्या कुटुंबियांची इच्छा होती की मी सायन्स फॅकल्टीला जावं, विज्ञान फॅकल्टीला जावं, कारण माझे वडील, माझे भावंड हे सगळे सायन्स फॅकल्टीमधनं शिक्षण घेतलेले आहेत. पण त्यावेळेस त्यांनी मला आग्रह केला नाही. मात्र डिग्रीचं शिक्षण घेत असताना त्यांनी मला आग्रहाने सांगितलं की तू इंग्लिश विषयात डिग्री घे. यासाठी ज्यावेळेस माझ्या मनात खूप सारी भीती होती ती इंग्लिश विषयाची, जी आपल्या सर्व ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांच्या मनात असते, त्याच पद्धतीने माझ्याही मनात या इंग्लिश विषयाची भीती होती. मी इंग्लिश विषयात खरं म्हटलं तर ॲव्हरेज पण नाही, पुअर होती. माझे गुरुवर्य इथे आहेत, त्यांनाही ही गोष्ट माहिती आहे. मी गणित विषयात चांगली होती, परंतु इंग्लिश विषयात मात्र मी पुअर होती. त्यावेळेस माझ्या वडिलांनी माझ्या मनातली भीती दूर करण्यासाठी जे शब्द वापरले ते आज माझ्या आयुष्याचे ब्रीदवाक्य बनलेले आहेत. ते वाक्य म्हणजे नथिंग इज इम्पॉसिबल इन द वर्ल्ड. आयुष्यात काहीही अशक्य नाही आहे. एकदा माणसाने पाण्यात उडी मारली की तो आपोआपच पोहायला निघतो, तो आपोआप पोहून पूर्णत्वाला येतो. त्याच पद्धतीने हे ब्रीदवाक्य मी नेहमी लक्षात ठेवले आणि माझ्या आयुष्यामध्ये मी इंग्लिश विषयात फर्स्ट क्लासमध्ये डिग्री घेतली, इव्हन मास्टर डिग्री सुद्धा घेतली.
माझे दोघेही भावंड इंजिनियर्स आहेत, परंतु मी स्वतः शिक्षिका असल्याचा सार्थ अभिमान माझ्या वडिलांना वाटतो. हा अभिमान त्यांनी कधी शब्दातून व्यक्त केलेला नाहीये, परंतु हा अभिमान मी त्यांच्या डोळ्यात अनेक वेळा टिपलेला आहे, कारण त्यांच्या व्यवसायाचा वारसा मी चालवत आहे, म्हणून त्यांना हा सार्थ अभिमान माझ्याविषयी नेहमी वाटत असतो. नंतर माझ्या वडिलांविषयी आत्ताच त्यांच्या विद्यार्थिनी बोलल्या, मीही त्यांची विद्यार्थिनी आहे की ते कडक शिस्तीच्या आहेत, कडक स्वभावाच्या आहेत. नक्कीच ते कडक आहेत, परंतु जर त्यांच्या स्वभावाचं शिंपलं आपण उघडून बघितलं तर ते खूप हवळ्या स्वभावाचे सुद्धा आहेत. याचं उदाहरण द्यायचं म्हटलं तर ज्या दिवशी मी लग्न करून माझ्या सासरी निघाली त्यावेळेस माझ्या वडिलांचा चेहरा आजही माझ्या हृदयात तसाच जिवंत आहे. किती हळव्या स्वभावाचे ते आहेत की 10 मिनिटात मी सासरी गेल्यानंतर मला फोन करतात की बाई तू कशी आहेस. 10 मिनिटाचा विरह त्यांना बैचेन करत होता, परंतु 10 मिनिटात मी माझ्या सासरचं वर्णन करू शकत नव्हती. पण आज संपूर्ण सोहळ्यामध्ये मी पप्पा तुम्हाला सांगू इच्छिते, तुमची बाई बरी नाही, खूप उत्तम आहे. हे आयुष्य तुमची देणगी आहे. तुमच्या दिलेल्या देणगीतनं, तुमच्या दिलेल्या भेटीतून हे आयुष्य अत्यंत उत्तम चाललेलं आहे. त्यानंतर आज ज्या पद्धतीने व्यक्तीमध्ये खूप सारे गुण असतात तसे काही अवगुणही असतात. प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये जे अवगुण आहेत त्यातला एक छोटासा अवगुण मी पप्पांविषयी बोलेल. ते सगळ्यांकडे लक्ष देता देता स्वतःच्या हेल्थकडे मात्र दुर्लक्ष करत आहेत. तर कृपया मी त्यांना आज सोहळ्यामध्ये अर्जवपर विनंती करते की तुम्ही तुमच्या तब्येतीची म्हणजेच हेल्थ इज वेल्थ या शिकवणीला लक्षात ठेवून शरीराची आणि स्वास्थ्याची काळजी घ्यावी. कारण आजपर्यंत तुम्ही जे काही जगलात त्यातलं निम्म आयुष्य तुम्ही तुमच्या कार्यासाठी म्हणजेच तुमच्या शैक्षणिक कार्यासाठी वापरला आहे आणि थोडासा वेळ उरलेला जो कुटुंबासाठी दिलाय. परंतु आजपासून मात्र हा संपूर्ण वेळ जो आहे तो आम्हा कुटुंबियांसाठी आहे आणि स्पेशली तो वेळ आहे माझ्या आईचा. तिच्याच शब्दात तिची तक्रार सांगायची म्हटली तर ती नेहमी त्यांच्याकडे तक्रार करत असायची की तुम्ही त्या शाळेलाच दप्तर का नाही जात, तिकडेच राहत चला. याचं कारण एकच की ते नेहमी त्यांच्या शालेय कामकाजात बिझी असायचे आणि तिच्या वाटेचा असलेला वेळही ते शाळेलाच द्यायचे. आता मात्र त्यांनी तिचा वेळ तिला पूर्ण द्यावा. त्यांच्याच गणिताच्या भाषेत मी सांगू शकते की आईचे प्रेम आणि वडिलांचे शौर्य, आईचे प्रेम वडिलांचे शौर्य यांनी मिळून जे काही मंदिर बनते त्यालाच आपण संसार म्हणतो, त्यालाच आपण संसार म्हणतो. आज हा जो पूर्ण वेळ आम्हाला इथून पुढचा मिळणार आहे पप्पा, तो आमच्या सगळ्यांसाठी गरजेचा आहे. आम्हाला तुमची गरज आहे. वी ऑल आर लव्हिंग यू. आम्ही सगळेजण तुमच्यावर प्रेम करतो आणि म्हणूनच आम्हाला तुमची गरज आहे. त्यासाठी स्वास्थ्याची काळजी घ्या. आणि एवढंच सांगून मी आज माझ्या शब्दांना विराम देते. थँक्यू.